नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामानंदराव कदम. आपला जो काही कालचा जो काही भाग राहिलेला होता, आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठातील शिवराज बोरले यांनी जे काही पाठ सांगितलेला आहे की माणसाने नेहमी कसं आनंदी राहिलं पाहिजे. माणसाने आनंदी राहण्यासाठी त्याचं असणंच एक फार मोठा आनंद आहे आणि माणसाच्या अंतरंगामध्ये आनंद असेल तर तो माणूस योग्य पद्धतीने जगू शकतो असंही सांगण्याचं काम या शिवराज बोरलेने केलेला आहे. त्याप्रमाणे एकंदरीत हा जो काही भाग आहे हा आपण कालच्या तासात पाहिला. आज जो काही आहे की माणसाला नेमका आनंद कशात वाटतो आणि तो कसा वाटतो आहे तो आजच्या आपण या तासामध्ये आपण आज अभ्यासणार आहोत. बघा की माणसाचं असणं हे फार मोठा आनंद आहे, पण त्याच्या अंतरंगातही आनंद असणं गरजेचं आहे आणि अशी अंतरंगात आनंद असेल तर तो माणूस निश्चितपणानं फार मोठ्या किंवा चांगल्या पद्धतीने जगू शकतो किंवा चांगल्या पद्धतीने त्याला आनंद होऊ शकतो हे सांगण्याचं काम या पाठाचे लेखक शिवराज बोरले यांनी केलेलं आहे. एखादी आनंददायक घटना घडते तरीही आपल्याला मनाला तितका आनंद होत नाही, त्याची काही स्पष्ट कारणं असतात. एखाद्या नाट्य स्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं, पण ते तुमच्या मते खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असेल तर आनंद होऊनही रुखरुख लागून राहते. आनंद हा निखळ असेल तर तो आनंद असतो, खरा असेल तर तो अनुभवत आहे. बघा, आपल्यापेक्षा एखादा कलाकार किंवा एखाद्या नाटकामध्ये जेव्हा आपण काम करतो, आपल्यापेक्षा एखादा कलाकार आपल्यापेक्षा कितीतरी पटीने चांगल्या पद्धतीने काम करत असेल आणि त्याला तो मिळायला पाहिजे होतं ते बक्षीस आणि आपल्याला जर मिळालं तर ही रुखरुख माणसाच्या मनाला निश्चितपणाने मिळते आणि आपल्याला कदाचित असंही वाटतं की आपल्यापेक्षा त्याचा अभिनय सर्वोत्कृष्ट होता, त्याला मिळायला पाहिजे. हा आनंद आहे. एकंदरीत हा जो काही आहे अनुभव हा तुम्ही तिथं मांडू शकता, पण ही जी काही मनाला लागलेली रुखरुख असते ती रुखरुख हा निखळ आनंद देते की नाही सांगता येत नाही. पण असं मनाचा मोठेपणा जर निश्चितपणानं असेल की मला जे काही भेटलेलं बक्षीस आहे त्याच्यापेक्षा त्याला भेटलं असतं तर निश्चितपणानं चांगलं झालं असतं, तो खरा आनंद. मनाचा मोठेपणामध्ये निश्चितपणानं हा आनंद असतो. पण तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर क्रिकेट खेळत असताना किंवा कोणताही एखादा खेळ खेळत असताना विरोधक असतो, विरोधक म्हणता येत नाही, प्रतिस्पर्धी हा निश्चितपणानं असतो आणि प्रतिस्पर्ध्याला जर आपण प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला तर आपण त्याच्या समोर आनंदी व्हावं का किंवा त्याच्या समोर आपण आनंदी राहावं का आणि त्याचा पराभव झाल्यानंतर जर आपण तसं वागायला लागलो तर त्याला निश्चितपणाने दुःख होतं. त्याच्या दुःखातही आपल्याला आनंद घेता आला पाहिजे किंवा आपल्या आनंदातही त्याला सामील करून घेता आलं पाहिजे. हे मनाचं मोठेपण आपल्यामध्ये असणं अपेक्षित आहे आणि असं जर मनाचं मोठेपण असेल तर निश्चितपणानं तो आनंद हा आनंदच ठेवून राहत नाहीये. लोकांना वेडे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. तुम्हाला हलकं पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण सर्व दडपण नाहीशी व्हायला हवी. मुख्य म्हणजे ईर्ष्या असूया नाहीशा व्हायला हव्यात. राग द्वेष विरघळायला. एकंदरीत आपण आनंदी आहे असं आपल्याला कधी वाटतं की मनावरचा ताण हा पूर्णपणे कमी होणं गरजेचं आहे. मनावरचा ताण पूर्णपणे ज्याला कमी झालेला असं वाटतं त्याला पिसासारखं एखादं पीस जे काही आहे त्या एखाद्या पाखराचं पीस नाही तर पीस म्हणले की तुम्हाला भलते सिद्धी पीस वाटायला लागतात, पण एकंदरीत जे काही आहे ते पीस जेव्हा त्या वाऱ्याच्या झोतामध्ये वाहवतं किंवा उडतं त्याप्रमाणे तुम्हाला हलकं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा तुम्हाला वाटतं की आपण निखळ आनंदामध्ये आहोत. सगळं काही ताणतणाव आपण विसरून जातो आणि तो ताणतणाव जेव्हा विसरून जातो तेव्हा आपण निश्चितपणानं आनंदी राहत असतो. पण हे आनंद कसा राहतो? सर्व दडपणही नाहीशी व्हायला हवी. मुख्य म्हणजे ईर्ष्या आणि असूया नाहीशा व्हायला हव्यात. राग द्वेष विरघळायला हवा. एकंदरीत जे काही करायचं की इथे सांगितलं ईर्ष्या की जी काही आहे चढावड आपल्याला जी काही आहे आणि असूया म्हणजे द्वेष जो काही आहे मत्सर जो काही आहे हा इतरांच्या प्रती असता कामा नये. कोणाच्या प्रती आपण चढावड सुद्धा करायची नाही. चढावड जर केली तर तिथं आपला आनंद विसरून जातो, विरघळून जातो. मग ती नाही आहे. दुसऱ्यालाही आनंदी ठेवता आलं पाहिजे आणि आपण सुद्धा आनंदी राहता आलं पाहिजे. यासाठी कोणाचा मत्सर सुद्धा करता कामा नाहीये आणि मनातला जो काही राग द्वेष आहे हा विरघळून जाईल.
आणि तो जर राग विरघळून जर गेलेला असेल, द्वेष जर निघून गेलेला असेल, तर माणसं माणसासारखी वागायला लागतात आणि ती द्विगुणित आनंदी झालेली आपल्याला दिसून येतात. पण हल्लीच्या काळामध्ये ईर्ष्या आणि मत्सर माणसांच्या मनामध्ये निश्चितपणाने निर्माण झालेला असतो. आपल्याच वर्गातला एखादा विद्यार्थी आपल्यापेक्षा एखाद्या मार्काने जास्त जर त्याला टक्केवारी आली असेल किंवा एखादा मार्क जर त्याला जास्त मिळाला असेल, तर आपण त्याचं स्वागत करण्याऐवजी तो कसा त्याने एक मार्क पटकावला हे पटवून सांगण्यामध्ये आपण गुरफटून गेलेले असतो. ते असतं आपल्यापेक्षा त्याने एखादा मार्क का असेना जास्त घेतला म्हणजे त्याच्या तो आनंदामध्ये आपला आनंद असणं अपेक्षित आहे आणि निश्चितपणाने आपण त्याचं स्वागतही केलं, मोठ्या मनाने त्याचं स्वागत सुद्धा करणं अपेक्षित आहे. आपल्यापेक्षा काहीतरी लायक, जसे की काल परवा तुम्ही पाहिलं की धोनी नावाचा एक जो काही क्रिकेटर आहे तो स्वेच्छानिवृत्त झालेला आहे. का झाला असेल? एवढ्या मोठ्या समृद्धीच्या तेवढ्या मोठ्या पदावर असताना त्याने स्वेच्छानिवृत्ती का घ्यावी? त्याचं कारण त्याचा मनाचा मोठेपणा की माझ्यापेक्षा येणारा खेळाडू माझ्यापेक्षा कितीतरी ताकदीनं, कितीतरी चांगल्या पटीनं माझ्यापेक्षा योग्य पद्धतीनं खेळेल हा त्याच्या मनातला विश्वास आणि तो खेळेल किंवा त्याचा फायदा निश्चितपणाने आपल्याला देशाला होईल, तो त्याचं नाव कमवेल आणि स्वतःची जी कमतरता आहे ती कमतरता भरून काढेल असं त्याला वाटतं. त्याने स्वेच्छाने तो त्याच्या मनाचा मोठेपणा आणि तो त्याच्यात आनंदी राहतो. मला त्या मॅच मधून काढलं, कसं काढलं पुढे बसण्यापेक्षा स्वेच्छानिवृत्ती घेऊन दुसऱ्याला जागा करून देणं अपेक्षित असतं, हाही त्याच्या पाठीमागचा आनंद आहे. मग तो तसाच आनंद जो काही आहे, मनाचा जो काही द्वेष आहे हा पूर्ण विरघळून गेला तर निश्चितपणानं माणसं आनंदी झाल्या वाचून राहत नाही. काहींना एखादं बक्षीस मिळालं तरी त्या आमच्याला 4 बक्षीस मिळाली याचं वैषम्य वाटतं किंवा मग त्या लेखाला एकही बक्षीस मिळालं नाही याचाही अधिक आनंद होतो. स्वतःला काही मिळणं, स्वतः आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्वाचं वाटतं ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाही. बघा, आपल्याला मिळालं नाही का नाही, तर दुसऱ्याला मिळालं नाही याच्यात बरेचसे जण काय असतात, आनंदी असतात. आपण पाहतो, आपण सगळेजण शेतकरी आहोत आणि शेतामध्ये जेव्हा आपल्या पिकाच्या बाजूला दुसऱ्याचं पीक असतं ते जर आपल्यापेक्षा चांगलं असेल तर आपल्या मनात जराशी कुळकुळी निर्माण झालेली असते की कसं काय आपल्यापेक्षा आणि त्याच्यापेक्षा आपलं जर पीक चांगलं असेल तर आपण 10 जणांना नेऊन दाखवतो का त्याच्यापेक्षा 4 पटीनं आपलं पीक चांगलं आहे. मग आपलंही पीक चांगलं असावं, शेजाऱ्याचे पीक चांगलं असावं हा भाव जेव्हा मनामध्ये निर्माण झालेला असतो त्यावेळेस सर्वत्र आनंद पसरलेला आपल्याला दिसून येतो. तोही आनंदी असतो आणि आपणही आनंदी असतो, पण हा भाव आपण मनामध्ये ठेवत नाही. आपल्या शेजारच्याने एखाद्याने टीव्ही आणलेला असेल आणि आपण त्याच्या घरी टीव्ही पाहायला गेलेलो असेल तेव्हा त्याने टीव्ही घेतलेला आहे, त्याच्यात आपला आनंद मानणं अपेक्षित आहे. त्याने टीव्ही आणला की आपल्या मनात विचार येते की त्याला कसं बंद करावं, त्याची एखादी फ्यूज काढावी, शॉर्ट सर्किट करावं, त्याच्या घरात फॉल्ट करावा, टीव्ही जळवून टाकावी. हे मनातले जे काही आहे द्वेष आहे, मत्सर आहे. मग हा मत्सर असता कामा नये. त्याने टीव्ही जर आणली तर ती अधिकाधिक चांगली कशी दिसेल याच्यासाठी आपण प्रयत्नशील असणं म्हणजे त्याच्या आनंदामध्ये आपला आनंद आहे आणि आपल्या आनंदामध्ये त्याचा आनंद आहे निश्चितपणाने दिसतो. मग इथेही जे काही आहे वैषम्य वाटतं का, तर त्याला जे काही आहे एखादं बक्षीस मिळालं नाहीये, आपल्याला तो मिळालंच नाही, पण त्याला मिळालं नाही त्याच्यामध्ये आनंद वाटतो. म्हणजे कुठंतरी तिथं खेद निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो आणि स्वतःला काही न मिळता दुसऱ्यालाही काही न मिळालं याच्यात जर तुम्हाला आनंद जर वाटत असेल तर अशा प्रवृत्तीची माणसं फार काळ टिकणारी नाही किंवा फार यशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. दुसऱ्याचा मत्सर न करता त्यालाही सोबत घेऊन जाणारी माणसं आपण सोबत असणं गरजेचं आहे. त्यालाही सोबत घेऊन जाता आलं. ज्ञान दिल्यानं वाढतं, पण ते जर मनातच ठेवलं तर वाढेल का? निश्चितच नाही. मग त्याच पद्धतीने आनंद सुद्धा आपण देत राहिलो तर निश्चितपणानं आनंदी आनंद झालेला आपल्याला दिसून येतो. त्या स्वरूपाचं आपलं जगणं असणं अपेक्षित आहे. तुलना आली की आनंद संपलाच. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोचला जात नसतो. खरा आनंद हा मनाला
केवळ हलकच नव्हे तर चित्ताला शुद्ध करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा त्याला सगळं जग छान सुंदर वाटत असतं. आपल्यासारखं सगळ्यांनी मजेत आनंदात असावं असंच त्याच्या मनात येत असतं. स्वतःच्या मनात तो मावेनासा झाल्यानं सर्वांना वाटावा असं वाटत असतं. ती गरज आनंद वाटण्याची असते, दाखवण्याची किंवा प्रदर्शन करण्याची असते. आपण जर आनंदी झालो तर आपल्या सोबत सगळे, आपल्या जवळचं आसवंत जे काही आहे हे आसवंत सगळं आनंदी झालं पाहिजे हा मनामध्ये भाव असणं अपेक्षित आहे. आणि तो जर भाव असेल तर निश्चितपणाने काय होईल की सगळेच आनंदी होतील. मीच आनंदी राहावं आणि दुसऱ्यांनी दुःखात राहावं असं माणसाचं एकंदरीत वागणं असतं. माझ्यासोबत सगळ्यांनी कुठेतरी सगळ्यांच्या सुधारणा व्हाव्या, सगळ्यांना आनंद मिळावा, मी आनंद वाटावा आणि तोही इतरांनी घ्यावा अशा स्वरूपाचं वागणं असेल तर निश्चितपणाने माणसाची प्रगती झाल्या वाचून राहत नाही आणि तसा माणूस सुद्धा माणूस म्हणून राहत नाहीये. पण त्या पद्धतीने एकंदरीत जे काही आपल्या मनातील जे काही विचार आहे, आपला जो विचार करण्याची प्रवृत्ती आहे ही सकारात्मक असणं आवश्यक आहे. आणि एकंदरीत आपला जो काही आनंद आहे त्याचं प्रदर्शनही करतात. मी फार आनंदी आहे, नाही तर अलीकडल्या काळात फार मोठा गोंधळ होऊन राहिलेला आपल्याला पाहायला दिसतो. नेमका कसा जास्त आनंदी होता येत नाही आणि जास्त दुःखी होता येत नाही. एखादा फार मोठा प्रसंग घरावर ओढावला गेला आणि माणसं जर त्याच्यामध्ये वृत्तात गेली, जास्त विचार करायला लागली तर कधी झटका येईल काही सांगता येत नाही, कधी अटॅक येईल कधी काही सांगता येत नाही, माणूस निघून जातो. तुम्ही मालामाल विकली नावाचा जर चित्रपट पाहत असाल तर त्याला 1 कोटी रुपयाची जी काही आहे लॉटरी लागते आणि लॉटरी लागल्यानंतर तो तिकीट घेऊनच मरतो. मग जास्त आनंदी होता येत नाही, हसला हसण्यातच गेला. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या समाजात अवतीभोवती घडताना पाहिजे. मग आनंद झाला म्हणून जास्तही आनंदी स्वतः होता कामा नये. मग आपला आनंद दुसऱ्यांना जर वाटता आला तर अशी वेळ माणसावर निश्चितपणाने येत नाही. पण आपण वाटतो का? तो आनंद आपल्याला वाटता आला पाहिजे, आपल्याला शेअर करता आला पाहिजे, तर निश्चितपणानं तो माणूस आनंदी झालेला आपल्याला दिसून येतो. अनेकदा आयुष्यात असं काही घडलं की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाही, त्याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाही. हृदयाची दारं मिटलेली असतील तर आपलं दुःख बाहेर जाणार कसं? बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार कसा? आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल तर अशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसमटत नाही. पहा की आपण जे काही आपल्यावर ताण तणाव जर आलेला असेल तर आपण मनाची कवाडं केव्हाच बंद केलेली असतात. मनाची कवाड, मोठ्या मनाचा माणूस असेल तर त्याच्या मनाची कवाडं नेहमी खुली असतात. त्याच्या अंतरंगामध्ये स्थिरता येतं आणि जिकडं तिकडं आनंद पाहायला मिळतो. पण तशी माणसं अलीकडल्या काळात पाहायला मिळत नाहीये. एखादी गोष्ट जर आपल्यावर आलेली असेल, एखादी संकट जर आपल्यावर आलेलं असेल तर आपण मनाचे बांध आवळून ठेवण्याचं काम, जसे की आपल्या मराठीत एक म्हण आतल्या गाठीचा. आपण आपल्या मित्राला आपल्या मनातलं सगळं काही सांगून टाकतो आणि ते मात्र तुम्हाला काहीच सांगत नाही, तो म्हणजे आतल्या गाठीचा. आतल्या गाठीची माणसं घुमचोर असतात, त्यांचा काही भरवसा नसतो आणि तो आनंदीही राहू शकतो. इथंही ते सांगतो लेखक सांगतो आहे, आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाही, त्याचं कारण दुःखाला आपण बाहेर करतो. जर तुम्हाला दुःखातून निघायचं असेल तर आपल्याला काय दुःख आहे लोकांना सांगावं लागेल, मनाचा बांध मोकळा करावा लागेल. आपल्या मनाची कवाडं जी काही आहे, दरवाजे जे काही आहेत छताडोली ठेवावे लागतील तर तो खरा आनंद आपल्याला तिथे दिसून येतो. पण तुमची हृदयाची दारं जर बंद असतील तर तिथं आनंद मात्र टिकत नाही. मग तो आनंद तिथं घुटमळताना पाहायला मिळतो आणि तिथं तुम्हाला सर्वत्र जे काही आहे दुःख दिसतो. मग त्या दुःखामध्ये सुद्धा आनंद घेता यावा असे मनाची तयारी असणं अपेक्षित आहे. तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळीची गर्दी झाली असेल तर तशा दाटीवाटीत आनंद कधीच होत नाही. आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी कधी
पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात, त्यांचा नाईलाज असतो. कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतो. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो. कृत्रिम नैसर्गिक कुठून तरी आनंद येईल, आपल्या मनात चांगलं भिजेल म्हणून वाट पाहत बसेल तर आनंद येईलच याची खात्री नसते. आनंद आपण घ्यायचा असतो, कुणी तो देईल याची वाट पाहता येत नसते. आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंदात होता अशी अवस्था होत असते की आनंद आपल्याला कोणी देत नाहीये. सतत जर आपण टेन्शन घेत असेल, चिंताग्रस्त असतील तर जे काही आहे आपल्याला तो आनंद मिळणार. सतत चिंता असेल तर आनंद आपल्याला घेताच येणार नाही. टेन्शन असेल तरी आनंद घेताच येणार नाही. मग चिंता टेन्शन हे सगळं काही सोडून एखाद्या शेतकऱ्याकडे जेव्हा पाहतो की तो जो काही आहे शेतकरी, पाऊस पडत नाहीये, पाऊस कधी पडतो याची आस, याची वाट पाहण्याचं काम करतो. मग तिथे चिंता त्या स्वरूपाची असणं गरजेचं आहे, कारण पाऊस पडणं त्याच्या हातात नाही. जी गोष्ट आपल्या हातात नसते तिथं चिंता टेन्शन माणसाचं वाढतं. पण बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात असून सुद्धा आपण उगाचच टेन्शन घेत असतो. आज तुम्ही एखाद्या गावात जाऊन एखाद्या म्हातारीला विचारा, 60-70 वर्षाच्या एखाद्या म्हाताऱ्या आजीला जर तुम्ही विचारलं, आजी तुला काय झालं? काय बाप्पा, टेन्शन आलं. मनाचा मनस्ताप जो काही आहे ती मनस्ताप न म्हणता टेन्शन आले असं म्हणते आहे. म्हणजे तिलाही जो काही आहे निखळ आनंद तिथेही जो विरून गेलेला आपल्याला दिसतो आहे त्याचं कारण माणसं तशी वागायला लागली. आपल्या हातात नाहीये काही, मग अशा वेळेस टेन्शन घेणं गरजेचं आहे. सगळं काही हातात असून जर आपण तसं वागायला लागलो तर तिथं आपला आहे तो आनंद निघून गेलेला आपल्याला दिसून येतो. मग शेतकऱ्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण पाहतो की त्याच्या हातात काहीच नाहीये. मग कसा आनंद मिळेल? हा तो त्याने जर टेन्शन घेतलेलं असेल तर त्याचा आनंद हा मिळून जातो. पण ह्या गोष्टी मान्य करणं गरजेचं आहे. पण सगळं काही हातात असून जर आपण जे काही सतत टेन्शन घेतलं तर निश्चितपणाने आनंद आपल्याला कधी होत नाहीये. आनंद हा आपण घ्यायचा असतो, कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते. आनंद कसा घ्यायचा याचे तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंदात होता अशी अवस्था होत असते. आनंद कुणी असं वाटत बसत नाही की आनंद तो आपल्याला घेता आला पाहिजे कोणत्याही गोष्टी. त्याचं तंत्र जमलं की आयुष्य कसं सुंदर झालेलं आहे हे आपल्याला एकंदरीत कळतं. त्या दृष्टिकोनातून आपण राहणं अपेक्षित आहे. पण आनंद तो मिळवावा लागतो, तो घेता आला पाहिजे. आणि हे जर तंत्र जमलं की नाही आनंदात होता हे सूत्र माणसाच्या अंगीकारल्या जातं आणि माणसं आनंदी झालेली आपल्याला दिसून येतात. आनंद तुमचा स्वभाव व्हायला हवा, आनंदात राहण्याची सवय जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते, पण आनंद घ्यायला वेळ नसतो. हेच अनेकाचं दुःख असतं. दुःखासाठी आपण भरपूर सबबी भरपूर कारणं शोधलेली असतात आणि आनंदासाठीची मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहीत असतात. खरं म्हणजे ते उलट नाही. आपल्याला एकंदरीत आपण सहजपणाने कोणी येतं, काय झालं मग असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा आपण हे झालं मग त्याच्यामुळे असं झालं हे झालं. माणसाला दुःखाची अनेकशी कारणं आपल्याला माहीत असतात, पण सुखाचं कारण आपल्याला माहीत नसतं. आणि सुखासाठी माणसाने जे काही आहे, आनंदासाठी माणसाने जे काही आहे धडपड करणं गरजेचं आहे. सतत माणसं दुःखी असतात आणि दुःखी असले की माणसाचा आनंद हा लहान नाहीये, चिंताग्रस्त असतो. पण ते दुःख विसरून थोडंसं आनंदी राहण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करणं अपेक्षित आहे. त्या परिस्थितीमध्ये जर आपण आपल्याला आनंदी राहता आलं तर त्याच्यासारखं जीवन नाहीये असं मी म्हणत नाहीये, तर हा लेखक म्हणताना दिसतो आहे. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आहे आणि सवयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं दुर्मिळ, अपवादाचं करून ठेवावं. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आहे, सोयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं दुर्मिळ, अपवाद करून ठेवावं. की तुम्ही जे काही आहे सतत एखाद्या निचरासारखं वाहत असावं, स्वच्छंदी हसत असलं पाहिजे. बरेचसे जण आपल्याला पाहिलं आतून जरी दुःखी असली तरी ओढून ते हसतात. आपल्यावर कितीच आनंदी माणूस आहे. म्हणजे आपला आनंद दुसऱ्यांना दाखवण्याचं काम आपण करत असतो, पण तसं न राहता मनातून अंतरंगातून आनंदी असणं अपेक्षित आहे. आणि माणसं जेव्हा अंतरंगातून आनंदी असतात, त्यांच्या हृदयाची 7 दरवाजे जेव्हा मोकळे ठेवतात तेव्हा त्याला
त्याच्या मनामध्ये बाहेरचा आनंद हा निश्चितपणाने साठवल्या जातो आणि तो आनंदी झालेला आपल्याला दिसून येतो. पण ज्याच्या मनाचे दरवाजे बंद असतात तो माणूस आयुष्यात कधीच आनंदी असेल की नाही काही सांगता येत नाही. तो आटल्या गाठीची मानसिकता निर्माण झालेली असतात. मग मी तू कसा आहेस असा जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही सांगितलं पाहिजे की छान वाटतं, मस्त वाटतं. असा तुमच्या चेहऱ्यावरचे भाव सतत तसे असणं गरजेचं आहे. तुम्हाला वाईट वाटणे हे शब्द जो काही आहे दुर्मिळ झाला पाहिजे. आणि तसा जर तुमचा स्वभाव असेल तर निश्चितपणानं तुम्हाला आनंदी आनंद झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही सदैव प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. नेमकं माणसाने तसं अनुकरण करणं अपेक्षित आहे. सौंदर्य जसं पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्यांच्या वृत्तीत असतो. एखादा लहान मूल निरागस आनंदी वृत्तीचं असतात म्हणून ती आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकून उडाली तरी त्यांना तेवढा आनंद होतो किती आपण असतात. पहा, आनंद हा जो काही आहे घेणाऱ्याच्या वृत्तीत आणि आनंद पाहणाऱ्याच्या. जसं पाहणाऱ्यांच्या दृष्टीत सौंदर्य आहे तसं घेणाऱ्याच्या वृत्तीमध्ये आनंद. एखादं गुलाबाचं फुल तुम्हाला आवडलेलं असेल, छान वाटत असेल तर आपण म्हणतो किती छान फुल आहे. म्हणजे पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनातून सगळीच फुलं छान असतात. पण त्याच्यातलं एखादं फुल तुम्हाला आवडतं ते तो तुमच्या पाहण्याचा दृष्टिकोन आहे, ते तुमची आवड आहे. एखादा लहान मुलगा जेव्हा आपला चिमण्या अशा बसलेल्या आहेत, चिमण्या येऊन तुमच्या तिथे दाणे टिपता आहेत, चित्र आहे. तुमच्या आईने दाखवलेलं असतं चिवये कावये चारा खा, पाणी पिये, बुरकून उडून जा, हे गीत आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा चिमणी येते आणि चिमणीवर एखादा मुलगा वर हात वर करत असेल आणि हात त्याला असा उजारत असेल तर ती चिमणी बुरकून उडून जाते. तिच्या उडण्यात सुद्धा त्याला आनंद दिसतो, ते निखळपणानं असतो. हा त्याच्या मनाचा आनंद आहे. तो उडणाऱ्या चिमणीमध्ये सुद्धा आनंद पाहतो. म्हणजे ती लहानपण, ते काय आहे, ते लहानपण आहे. म्हणजे असा अगदी निरागस मुलगा सुद्धा त्या चिमणीमध्ये आपला आनंद पाहण्याचं काम करतो. त्या दृष्टिकोनातून आपण हे बारीक सारीक गोष्टीमध्ये आनंद निश्चित घेतला पाहिजे, आनंद आपण घेतला पाहिजे. आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखी होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो, मात्र आपण तो मोठ्या मोठ्या गोष्टीत शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी आनंदाने मोठे प्रसंग कित्येकशे येतात तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसतं रेटत राहायचं. आनंद कणाकणाने टिपायचा असतो, क्षणाक्षणाने घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनाने हवा असतो. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, तिथं सगळं होतं. आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीतनं घेणं अपेक्षित नाही. तर अलीकडच्या काळात आपलं असं झालेलं आहे की आनंद घेईन तर कसा घे, टनाटनाने घे. 1000 किलोचा एक टन होत असतो आणि 100-1000 ग्रॅमचा 1 किलो होत असतो. आता मुलगी जी काही साखर खाते बारीक बारीक खाते का, साखरेचं पोतच घेऊन पळते का नाहीये, एक एक दाणा टिपताना आणि साठवते. मग आनंद हे तसाच आहे. आनंद कणाकणाने आपल्याला घेता आला पाहिजे आणि क्षणाक्षणाने तो घेता आला पाहिजे. क्षणाक्षणाचा कणाकणाने घेता आला पाहिजे तर तो आनंद असतो. पण माणसांची मानसिकता त्या पद्धतीची अलीकडल्या काळात राहिलेली नाही. माणूस मोठा झाला, माणसासोबत त्याला सगळ्याच गोष्टी मोठ्या वाटायला लागतात. लहान लेखकाने उदाहरण दिले की लहान मुलगा चिमणी जरी उडाली तरी त्याच्यात आनंद घेतो, पण मोठ्या माणसांचा आनंद तसा नाही. त्यांना काहीतरी मोठं काहीतरी अपेक्षित असतं आणि त्यांच्या मनासारखी एखादी गोष्ट झाली की तेव्हाच त्यांना आनंद होतो. आपण चालतो, फिरतो, बोलतो, राहतो आणि राहत असताना अशी अनेकशी कितीतरी उदाहरणं तुमच्या समोर येत असतात. त्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला आनंद होतो, पण ते टिपण्याचं कौशल्य आपल्या मनामध्ये असणं अपेक्षित. पण ते आपण टिपतो का आणि टिपलं तर आपल्याला आनंद होतो का? जगताना अशा अनेकशा गोष्टी ज्या काही आहेत आपण पाहतो. मी आताच उदाहरण दिले, एखादं फुल तुम्हाला आवडतं, ते सौंदर्य दृष्टिकोनातून तुम्ही त्याला पाहत असता. काही काही नुसतेच पाहतात वा किती छान फुल आहे, पण काही काही जणांना मोह आवडत नाही, त्याला तो तोडून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला चुरगळून खिशामध्ये ठेवण्याचं काम सुद्धा बरं. ज्याची त्याची पद्धत असते. त्याला कशात आनंद आहे, दुसऱ्याला दुःखी करून जर आपल्याला आनंद वाटत असेल तर त्या प्रवृत्तीची माणसे अलीकडल्या काळात आपल्याला दिसतात आणि त्याच्या आनंदात तो आपला आनंद असतो. असेही बरेचसे जण असतात, तेच खरे आनंदी राहू शकतात.
मग आनंदाच्या व्याख्या त्याच्या त्याच्या परीने बदलत गेलेल्या आपल्याला दिसतात. ज्याचा जसा माणूस तसा आनंद हा त्याला टिपायचा असतो. मग हा जे काही लहानपणचं असतं, लहानपणी जो आनंद आपण निरागसपणाने घेतलेला असतो तो मोठेपणामध्ये नाही. हा जो काही टिपायचा असतो, कणाकणाने टिपायचा असतो, तो नंतरच्या काळात आपल्याला कणाकणाने टिपावासा वाटतो. असं होतं आणि आपण आनंद चुकून घेतो. खाईन तर उपाशी नाही तर उपाशी अशी प्रवृत्ती माणसाची झालेली आहे आणि त्याच्यामुळे असा आनंद जो काही आहे पूर्णतः आपल्यातून निघूनच गेलेला आपल्याला दिसतो आणि मनाची अवस्था विथरलेली आपल्याला दिसते. मनाचा ताण हा वाढलेला असतो. मग टेन्शन येतं, सगळ्या गोष्टी आपल्याला येऊन भेटतात आणि माणसातून निघून गेलेली आपल्याला दिसतात. आपण इथं जो काही आहे या आजच्या तासात इथं थांबूया. राहिलेला भाग जो काही आहे तो आपण उद्याच्या तासात पाहूया.